सुस्वागतम. मुरांबा मालिकेच्या आजच्या महा एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत की रमा ही अक्षयकडून फॉर्म भरून घेतल्यानंतर बाहेर येते, पण तेवढ्यात समोरून रेवा तिथे येते आणि त्या नकली दाढी मिशा लावलेल्या मुलाच्या रूपातील रमाला बघून म्हणते की कोण आहेस रे तू आणि इथे काय करतोयस. रमा म्हणते की मी फॉर्म भरायला आले होते. रेवा म्हणते की तुला माहिती आहे का हे काय आहे, हे ऑफिस आहे आणि इथे यायला परवानगी लागते. तेवढ्यात रेवा रमाकडे असलेला तो फॉर्म हिसकावून घेते आणि त्या फॉर्मकडे बघत म्हणते की तुला एंट्री कोणी दिली यार. तेव्हा तो फॉर्म टराटर फाडून टाकत रेवा म्हणते की पुन्हा इथे यायचं नाहीये आणि निघ आता. तर रमाला मोठा धक्का बसतो आणि खाली मान घालून रमा तेथून निघून जाते. तर इकडे रागाने रेवा ही अक्षयच्या ऑफिसमध्ये येते आणि अक्षयला म्हणते की हे सर्व काय आहे अक्षय, कोणीसुद्धा परवानगी न घेता येतंय जातंय, तुझं हे काय एंटरटेनमेंट चाललंय. तर अक्षय म्हणतो की ही माझी कंपनी आहे आणि मी बघेन काय करायचं ते. त्याच वेळेस अक्षयने रमाचा फोटो आपल्या हातात धरलेला असतो आणि अक्षय हा रमाकडे बघत असतो. तेव्हा रेवाचा मोठा जळफळाट झालेला असतो. इकडे आता रमाने तो फाटलेला फॉर्म पुन्हा घरी आणलेला असतो आणि आरती आणि सीमासोबत तो फॉर्म जोडून आरती त्यामध्ये अक्षयने काय लिहिले आहे हे वाचू लागते. त्यामध्ये आता अक्षयने लिहिलेले असते की त्याला नारळाचे लाडू आणि आळूच्या वड्या खूप आवडतात. रमा म्हणते की ते बरोबर आहे, पण आळूच्या वड्या तर मी त्यांना नेहमी करून देते. पुढे अजून काही लिहिलं आहे का, तर सीमा म्हणते की थांब रमा मी वाचून देते. त्यानंतर त्यामध्ये लिहिलेले असते की ड्रायव्हिंग शिकणे. तेव्हा सीमा म्हणते की अच्छा, म्हणजे अक्षयला वाटतंय रमा की तू लवकरात लवकर ड्रायव्हिंग शिकून अक्षयला कुठेतरी लॉंग ड्राईव्हला घेऊन जायला पाहिजे. तेव्हा रमा म्हणते की आरती वहिनी 2 दिवसात ड्रायव्हिंग शिकणं कसं शक्य आहे आणि मी 2 दिवसात हे सर्व शिकून त्यांना कुठे घेऊन जाणार आहे का. रमा म्हणते की आरती वहिनी पुढे काय लिहिले ते वाचा. तेव्हा आरती पुढे वाचती की 10वीची परीक्षा पास होणे. रमा म्हणते की हे कसं शक्य आहे, 2 दिवसात मी परीक्षा देऊन कशी पास होईल, बघितलं का आई तुमचा मुलगा. तर आरती म्हणते की रमा ब्लानिंग होऊ नको, कदाचित अक्षयला हे तुझ्याकडून हवं असेल. सीमा म्हणते की रमा तू एक काम कर, तू बाहेरून फॉर्म भर आणि 10वीची परीक्षा दे आणि त्यामध्ये तू चांगल्या मार्काने पास होऊन दाखव रमा. रमा म्हणते की आई त्यांचं म्हणणं असेल ना तर मी देईल परीक्षा, पण आता पुढचं वाचा. तेव्हा सीमा लगेच अवाक होऊन वाचू लागते. तर रमा म्हणते काय लिहिलंय. सीमा म्हणते की रोमॅन्टिक पुढे टिंब टिंब. तर लगेचच आरती हसू लागते ते की मला वाटतं हे टिंब म्हणजे जगाच्या नकाशावरचे बेट असतील. तेव्हा सीमा म्हणते की तुम्हाला जगाच्या बेटावर जायचं का. आरती म्हणते की अहो तसं नाही, त्यांना एकांत हवा आहे. तर रमा म्हणते की अहो तसं नाही आरती वहिनी. तर हसतच आरती म्हणते की बघा कशी लाजते ती. तेव्हा स्वतःच्या मनाशी विचार करून रमा स्वतःशीच म्हणते की बघा आता मी कसा धमाका करते ती आणि त्यांना कशी गिफ्ट देते ती. तेव्हा आरती आणि सीमा अवाक होऊन रमाचे ते बोलणे ऐकून रमाकडे बघू लागतात. इकडे कावेरी ही नयनाला म्हणते की नयना कसं वाटतंय आता, बरी आहे का तब्येत. नयना म्हणते की किती करताय आई तुम्ही माझ्यासाठी. तर कावेरी म्हणते की त्यात काय एवढं. तर नयना कावेरीला घरी जाण्यासाठी विचारते. तेव्हा कावेरी म्हणते की कुठेही जायचं नाही, मला रमाने सांगितलंय की त्याला कुठेच पाठवायचं नाही. तेव्हा नयना म्हणते की काकू एक बोलू का, मला अशा निर्मळ मनाच्या माणसांची सवयच नाहीये. कावेरी म्हणते की नयना तुला एक सांगू का, प्रेम करणारी माणसं असं मिळत नाही. तेव्हा तुला तर आता वाईट अनुभव आला, पण आता इथून पुढे नाही, इथून पुढे आम्ही तुझ्यासोबत आहोत नयना. कावेरी म्हणते की नयना तेव्हा इथून पुढे तुला फक्त प्रेम आणि प्रेमच मिळेल. तर इकडे रमा ही तिच्या बेडरूममध्ये येत विचार करू लागते. रेवाचे सर्व बोलणे आता रमाला आठवत असते. रेवाने सांगितलेले असते की रमा तू पैसा, अक्षय सर्व काही आता तू ओरबाडून मिळवलीस. अक्षयला नवरा म्हणून तू काय दिलंस आणि एक बायको म्हणून तू तुझं कर्तव्य पूर्ण केलंस का रमा, ते सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते. त्यानंतर रमाच्या डोक्यात एक आयडिया येते आणि लगेचच रमा ही ड्रॉइंग शीट घेऊन येते. त्या ड्रॉइंग शीटवरती एक रंगीत पेपर्स कट करून चिटकवते. त्यानंतर रमा ही खूप सारे पेपर्स आणि सामान घेऊन येते आणि त्या सामानाचं रमा ही सुंदर घर तयार करते. त्याच वेळेस आरती आणि सीमा पाठीमागून येतात आणि रमाने बनवलेले ते घर बघतात. सीमा म्हणते की रमा हे कात्रण वगैरे सर्व काय चाललंय आणि घर खरंच खूप सुंदर आहे. तेव्हा रमा म्हणते की आवडलं तुम्हाला. तर दोघीही मान हलवतात.
तेव्हा आरती म्हणते की हे गिफ्ट देणार आहे का तू अक्षय भाऊजींना? तर रमा म्हणते हो. आणि हे बघा या घराच्या आतमध्ये मी काय काय केलं. रमा म्हणते की आजपर्यंत त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, पण त्यांनी जे केलं त्याची मी बरोबरी नाही ना करू शकत. म्हणून मी आता त्यांनी जे काही केलं ना त्याच्या सर्व आठवणी जपून ठेवणार, म्हणून मी हे केलंय. ते ऐकून सीमा आणि आरती खुश झालेल्या असतात. तर रमा ही अक्षयच्या प्रेमात हरवून गेलेली असते. त्यानंतर रमाला पूर्वीचे क्षण आठवतात आणि रमाला अक्षयने दिलेले ते गुलाबाचे फूल हातात घेत रमा म्हणते की त्यांनी मला हे गुलाबाचे फूल दिले होते आणि त्यांना काहीतरी सांगायचं होतं, पण त्यांना ते सांगताच आलं नाही. त्यांनी मला फक्त गुलाबाचे फुलंच दिले. तेव्हा रमाला अक्षयने कसा गुलाबाच्या फुलांनी स्पर्श केला होता हे सर्व आता रमाच्या डोळ्यासमोर येते आणि रमा त्यामध्ये हरवून गेलेली असते. त्यानंतर रमा म्हणते की हे बघा, ह्या रबर बँडने वटपौर्णिमेच्या दिवशी यांनी माझ्या 2 वेण्या बांधून दिल्या होत्या. तेव्हा अक्षयने जे जे काही केले त्या सर्व गोष्टी आता रमाने जपून ठेवलेल्या असतात. त्यानंतर रमाने अक्षयसाठी विणलेला स्वेटर रमा सीमा आणि आरतीला दाखवते. तर रमा ही अक्षयची पिकी बॅग सुद्धा दाखवते. त्यामध्ये रमा म्हणते की ज्या ज्या वेळेस माझी आठवण यायची ना त्या वेळेस ह्या पिगी बॅगमध्ये ते पैसे टाकायचे. तेव्हा ते सर्व जुन्या आठवणी बघून आता सीमा आणि आरतीला मोठा आनंद झालेला असतो. त्यानंतर आरती म्हणते की रमा या बावल्या कशासाठी? रमा म्हणते की या बावल्या नाहीत तर हे सर्व आपण आहोत. तेव्हा ते सर्व बघून सीमा रमाला म्हणते की रमा, मला तुझं खरंच खूप कौतुक वाटतंय. सीमा म्हणते की रमा, खऱ्या अर्थाने तू अक्षयला संसार दिलास. तेवढ्यात पाठीमागून हळूच दरवाजा उघडून रेवा तिथे येऊ लागते. सीमा म्हणते की हे सगळं तू अक्षयला गिफ्ट देणार आहे ना? खूप छान आहे रमा. पाठीमागून रेवा ते सर्व ऐकते. ते गिफ्ट बघून रेवा विचार करते की अनफॉर्च्युनेटली रमा, तू हे गिफ्ट कधीच अक्षयला देऊ शकत नाही. इकडे रमा ते गिफ्ट घेऊन बाहेर येऊ लागते. तेवढ्यात अक्षय हा रमा असा आवाज देऊन तिथे येतो. तेव्हा पटकन रमा त्या गिफ्टवर चादर टाकते. तर अक्षय दरवाजा उघडून आतमध्ये येतो. तेव्हा रमा ही त्या गिफ्टवर चादर टाकून अक्षयला येऊन धडकते. तर अक्षय म्हणतो, काय करतेस रमा? इकडे काय करत होतीस? अक्षय म्हणतो की रमा, तू तिकडे बघत तिकडे चालत होतीस, तिकडे कोणी आहे का? तेव्हा रमा म्हणते की कशाला असेल? तर अक्षय म्हणतो की मग तिकडे बघून का चालत होतीस? तर रमा म्हणते की अहो, पाणी भरून ठेवलंय, आपल्याला रात्री लागन ना. तर अक्षय म्हणतो की असं आहे का? तर अक्षय म्हणतो की रमा, मला तुला एक गंमत सांगायची. आज ऑफिसमध्ये एक बॉय आला होता आणि त्याच्या हातात एक फॉर्म होता. तर अक्षय म्हणतो की त्या बॉयकडे बघून मला असं वाटत होतं की याला कुठेतरी बघितलंय. अशी मिशी होती आणि बारीक कडकडीत तब्येत होती त्याची. आणि मी विचारलं काही खातो की नाही. मी त्याला विचारलं फिरतीची नोकरी आहे बाबा, काही खातो की नाही. तर रमा म्हणते की खाल्लं असेल ना. तर अक्षय म्हणतो काय? तर रमा म्हणते की अहो, त्याने खाल्लं असेल. अक्षय म्हणतो की मला सारखं वाटायचंय की त्या बॉयला कुठेतरी बघितलं आणि त्या बॉयकडे बघून आपलं कुणीतरी असल्यासारखं वाटत होतं. रमा म्हणते की अहो, काहीतरी काय बोलताय? अहो, रमा म्हणते की जगात कसे 7 व्यक्ती एकसारखे असतात तसं तुम्हाला झालंय. हे बघा ना, आपल्या भिंतीवरच्या फोटोतली ही मधुबाला. तिच्या शेजारी उभा राहत रमा म्हणते की आम्ही दोघी सारख्या दिसतो ना. तेव्हा बाबा मला नेहमी म्हणायचे की मधुबाला सारखी दिसते. बरोबर आहे ना? तर अक्षय म्हणतो की बरं ते जाऊ दे, त्या बॉयने आता विषय काढला ना, ते मी तुला सांगतो. तुला मला गिफ्ट द्यायला काय आवडेल? अक्षय म्हणतो की अनफॉर्च्युनेटली तुला सुद्धा मला गिफ्ट द्यायचंय. मला तर आता असं वाटायला लागली की 7 एकसारखी दिसणारी माणसे नाही तर त्यांचे विचारही आता एकसारखे वाटायला लागले. तेव्हा रमा अक्षयला म्हणते तुम्ही जा बरं बाहेर. अक्षय म्हणतो की अगं, आत्ताच मी ऑफिसमधून आलोय आणि मला कपडेही बदलायचे. तर रमा म्हणते की एक दिवस माझं ऐका ना, नंतर कपडे चेंज करा. तर रमा अक्षयला आभ्याच्या रूममध्ये काढून देते आणि इकडे पुन्हा गिफ्टकडे येते. पण तेवढ्यात दरवाजा उघडून रेवा ते रमाचे गिफ्ट बघत असते. ते घर समोर धरत म्हणते की हे आपलं घर आणि यात रमा अक्षय राजा राणीसारखे संसार करतील. तेव्हा रेवा ते बघतच असते. तर रेवा विचार करते की याच घरावर जर खूप मोठं संकट पडलं तर इकडे आता रमाने अक्षयसाठी खूप असे सुंदर स्वप्नातील घर तयार केलेले असते आणि अक्षयला ती घर एक सुंदर गिफ्ट म्हणून देणार असते.
तर इकडे रेवा विचार करते की रमा, मी आता तुझे हे गिफ्ट कधीच अक्षयपर्यंत पोचू देणार नाही. आणि मला रेवा राज्याध्यक्ष म्हणतात. तू जर अक्षयच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत असशील ना, तर आता मी तुम्हाला कधीच एकत्र होऊ देणार नाही, असे आता रेवाने विचार केलेला असतो. तर आता रमा अक्षयला कोणते गिफ्ट देते हे बघण्यासाठी आणि महा एपिसोडच्या भाग 2साठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.